हे लोकांना कळतं ना, लोकांना कळतं. त्यामुळे मराठी माणूस आहे एवढा मूर्ख नाही की तुम्ही काही अपील करा. मला तुम्हाला सांगतो 2017मध्ये ज्यावेळेला राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्यावेळेला मी हे व्हिडिओने मी ब्लॉग लिहायचो, जागता पहारा. मी एक ब्लॉग लिहिला होता, आपल्याकडे मराठीत दाखवायचे दात आणि चावायचे दात अशी उक्ती आहे. मी त्याचं शीर्षक दिलं होतं दाखवायचे सुळे. म्हणजे सुप्रिया सुळेंवर लेख होता, त्याचं हेडिंग दिलं होतं दाखवायचे सुळे. तर त्या 2 दिवसानंतर मला सुप्रिया त्यांचा फोन आला, म्हणे अमुक तमुक काय काय. म्हटलं मी कुठच्या पुढाऱ्यांना भेटत नाही, मी घरी बसून लिहितो. खोटा असेल चुकला असेल सांगा, अख्खा लेख माफीसाठी लिहील, पण भेटणार नाही कोणाला. आणि मग जेव्हा आम्ही जवळजवळ 22-23 मिनटं बोललो तेव्हा त्यांना मी एक म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट कशी लक्षात येत नाही की अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो, हे दोघे गुजराती आहेत. गुजरातच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले. ते महाराष्ट्रात येतात, शरद पवार उद्धव ठाकरेंना हरवतात, तिकडे चौटाला हुड्डाला हरवतात, इकडे जाऊन मुलायम सिंगला आणि हरवतात. तर का हरवतात ह्याचा विचार कराल की नाही? मराठी माणूस, हरियाणवी माणूस, उत्तर प्रदेशचा माणूस हे आपल्या राज्यातल्या नेत्यांपेक्षा मोदी शहांवर का विश्वास ठेवतो याचा विचार करा, शोध घ्या, तर तुम्ही त्यांना हरवू शकाल. पण तुम्हाला विचारच करायचा नाही, खोटं नाटं अस्मितेचं अपील करायचं. एवढा मतदार आता बुद्धू राहिलेला नाही.